मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके दादा जॅकीश्रॉफजी, मंगलप्रभात लोढाजी, शांतीलाल मुथाजी, सरलाताई मुथा, मिकी मेहताजी, श्रीवसौ वल्लभ बन्सालीजी, मुझरभाई, अमृता आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या बालमित्रांनो, भगिनी बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। योग ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे। आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये औषधापेक्षा जास्त महत्त्व हे रोग होऊच नये याकरता देण्यात आलं होतं आणि म्हणून योग ही पद्धती विकसित झाली, ज्या पद्धतीमध्ये शरीर, मन आणि आत्मा या तिघांचाही केंद्रबिंदू आपण एकत्रित करतो आणि खऱ्या अर्थानं निसर्गाकडनं ऊर्जा घेतो, आपल्यातलं जे वाईट आहे ते बाहेर टाकतो आणि आपली जी आंतरिक एक चिकित्सा पद्धती आहे, आपली जी आंतरिक मेकॅनिझम आहे ते आपण पुन्हा एकदा कार्यरत करतो, ॲक्टिवेट करतो। आणि म्हणून या योगाला आता माननीय पंतप्रधानांनी जगामध्ये पोचवलं आहे। भारताचा योग आणि योग पद्धती आज या योग दिनाच्या निमित्ताने 176 देशांमध्ये पोचली आणि 176 देशातील लोक आज आपल्याप्रमाणेच योग करीत आहेत। मी सकाळी बांद्रा इथे गेलो होतो, त्या ठिकाणी आमचे जे पोलीस भगिनी आणि बंधू आहेत त्यांच्यासोबत मी सकाळी योगासनाचा अभ्यास केला आणि मला अत्यंत आनंद आहे की दिव्यज फाउंडेशनने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आमच्या शांतीलालजींच्या प्रेरणेनं जे एक अतिशय उत्तम काम BGSच्या माध्यमातून चाललं आहे। आमचे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांची मुलं असतील, आदिवासी मुलं असतील, अशा सर्व वंचितांकरता अतिशय चांगली शिक्षणाची व्यवस्था ही शांतीलालजींनी तयार केली आणि आज हे सगळे विद्यार्थी हा आपला परिवार आहे असं समजून दिव्यजनी, अमृतानी आणि सर्व तिच्या साथीदारांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। साधारणपणे योग दिनाचा कार्यक्रम हा सकाळी अर्धा पाऊण तास, तासभर योग करण्यापुरतं सीमित असतो, पण आजचा हा कार्यक्रम दिवसभराचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये केवळ योगासनच नाही तर विविध प्रकारचे उपक्रम हे या ठिकाणी होणार आहेत आणि त्याकरता आमचे छोटे छोटे आमच्या भगिनी, आमचे सगळे लहान भाऊ हे या ठिकाणी आले आहेत। त्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक मी स्वागत करतो। योगाने एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर काही साधता येत असेल तर आपलं मन दृढ होतं। कितीही मोठं संकट आलं, संकटावर मात करण्याकरता संसाधनांची आवश्यकता पडत नाही, संकटावर मात करण्याकरता आत्मबलाची आवश्यकता पडते। आत्मबल असला तर कितीही मोठं संकट आपल्याला पार पाडता येतं आणि ते आत्मबल आपल्याला योगासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होतं। दादांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगितलं की योगाचं महत्त्व काय आहे आणि केवळ श्वासाच्या आसनाने आपण कशा प्रकारे दीर्घकाल निरामय राहू शकतो। त्याने कासवाची आणि कुत्र्याची जी काही आपल्याला त्या ठिकाणी अनुभव सांगितला तो अतिशय प्रेरक अशा प्रकारचा आहे, कारण खरंच आहे की कासव शेकडो वर्ष जगतो, कारण अतिशय कमी त्या ठिकाणी आपल्या श्वासावर तो पूर्ण नियंत्रण ठेवतो। आणि म्हणून मला असं वाटतं की
आज आता मिकी मेहताजी या ठिकाणी आहेत. मिकी मेहताजी तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये योगाच्या क्षेत्रातले अत्यंत नावाजलेले अशा प्रकारचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्याही प्रशिक्षणाचा लाभ आपल्याला मिळेल. मी शांतीलालजींचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. हाच उपक्रम नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सरकारच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण हे त्यांच्या प्रेरणेनं आम्ही सुरू केलं आणि राष्ट्रीय मूल्य ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. त्याचा इतका परिणाम हा आज आपल्याला दिसतोय आणि पूर्ण शिक्षण पद्धतीत एक आमूलाग्र बदल हा या मूल्य शिक्षणामुळे दिसतोय. आणि म्हणून अशा प्रकारचं काम केल्याबद्दल त्यांचे मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय उत्तम योगासनं करून आपल्या दिवसाची आज सुरुवात होईल आणि दिवसही चांगला जाईल अशी ईश्वराला प्रार्थना करूया. मी दिव्यचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.